नियोजन मंडळाच्या माध्यमातून हनुमानगड स्थापनेचा मार्ग निकाली काढू. चंद्रकांत पाटील. मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले आणि सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना सोबत घेऊन वडार समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करू अशी ग्वाही देत महिला स्वावलंबी व्हाव्या म्हणून स्थानिक ट्रस्टच्या माध्यमातून 5 लाख रुपयांची शैक्षणिक मदत जाहीर करीत सोलापुरातील मध्यवस्ती येथील 51 फूट हनुमानगड स्थापनेचा मार्ग सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निकाली काढू असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते मध्यवस्ती येथील हनुमानगडाला सदिच्छा भेट देते वेळी बोलत होते. यावेळी मंचकावर मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले, श्री रूपाभवानी खान क्रशर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विटकर, माजी नगरसेवक विनायक विटकर, माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल, माजी नगरसेवक अमर पुदाले, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे नूतन संचालक संजय साळुंखे, मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या महिला शहराध्यक्ष ज्योती चौगुले, शहराध्यक्ष सिद्धार्थ मंजेरी, बाबूराव निंबाळकर, रामलाल विटकर, नवनाथ निंबाळकर, प्रथमेश आनंदकर, लक्ष्मण भैया विटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बजरंगबलीच्या मूर्तीस नारळ फोडून पूजन करण्यात आले. या सदिच्छा भेटीचे प्रास्ताविक करताना शंकर चौगुले यांनी वडार समाजाला अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण मिळावे, पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार समाज आर्थिक विकास महामंडळाची अंमलबजावणी व्हावी, जात पडताळणीसाठी 1961 पुराव्याची अट रद्द करावी या आणि इतर मागणीसह 51 फूट हनुमानगड हे वडार समाजातील खडी दगड फोडणारे कामगार व खान मालकांची वर्गणी गोळा करून कोणतेही शासकीय अनुदान न घेता हे हनुमानगडाचे काम पूर्ण केले आहे. त्यास आपण कायद्याच्या चौकटीतून मान्यता देऊन वडार समाजाचे हित साधावे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले तर माजी नगरसेवक विनायक विटकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू मुधळकर, राजू चौगुले, अरुण चौगुले, बालाजी निंबाळकर, दिलीप भांडेकर, लहू बंदपट्टे, अनिल चौगुले, सुनील शिंदे, नागेश मंजली, हिरालाल माळेकर, नागेश निंबाळकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी असंख्य महिला व समाज बांधव उपस्थित होते. खरं म्हणजे मला आपल्या सगळ्यांचा मित्र यल्लप्पा गाडीवडर जो असा अगदी 4 वर्षाचा होता तेव्हापासून माझ्याबरोबर आहे आणि माझा सर्व आहे. म्हणजे तो माझा PA पण आहे, माझा ड्रायव्हर पण आहे, माझा बॉडीगार्ड पण आहे, माझा केअरटेकर म्हणजे माझी काळजी घेणारा पण आहे. आज आला नाही थोडी घरी त्याच्या बायकोची तब्येत बरी नाही आहे, तर तो मला म्हणाला की तू तिथे लोकांना भेटायला जायचं. तर हे मला सोम माहिती असतं तर मी कार्यक्रमात जरा 1 तासभर वेळ घेतला असतं, मग कोणाच्या घरी चहा प्यायला पण गेलो असतो. पण तो मला म्हणाला जायचंय आणि तिथे प्रश्न कळले. एकूण वडार समाजाच्या प्रश्नांचा माझ्या इतका अभ्यास तुमचा पण कोणाचा नाहीये, पण इथे काय प्रश्न आहेत ते मला नव्याने थोडे लक्षात आले. म्हणजे झोपडपट्टी आहे, पक्की घरं करायची आहेत, रोजगार लोकांना नाही आहे, मुलांची शिक्षण हा मोठा विषय आहे. एक तर घोषणा आपण केली की ह्यापुढे अगदी पहिलीच्या आधी ज्याला आपण प्रायमरी म्हणतो किंवा मॉन्टेसरी म्हणतो किंवा बालवाडी म्हणतो, तिथून ते आता पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MA, MCom, MSc, डॉक्टर, इंजिनियर, वकील कशालाही मुलींना फी द्यावी लागणार नाही. 1 रुपया असा पण निर्णय केला. तर आता मुलींची शिक्षण करायला तुम्हाला काही अडचण नाही. प्लस काय केलं की त्यांना लांब शिकायला पाठवायचं तर त्यांना दरमहा 6,000 रुपये म्हणजे वर्षाला 60,000 रुपये आपण देणार की ज्यांनी तिथे 4-5 जणांनी मिळून एखादी प्लसला लगेच मी तुम्हाला 5 लाख रुपये देऊन टाकतो. त्या 5 लाखातून काय करायचं तर मुलींच्या शिक्षणामध्ये जी अडचण येईल, कारण फी जरी सरकारने भरली तरी गणवेश लागतो, ड्रेस लागतात, कुठे जरा कॉलेजला जायला की लॅपटॉप लागतो, कुठे कॉलेजने एखादी ट्रिप आयोजित केली तर तिला जायचं तर 2,000 रुपये भरायला लागतात. तर याची पालकांनी तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायची की आमच्या मुलीला असं असं पाहिजे, सहलीला जायचं आहे. कधी खेळाडू होते तर खेळाचं साहित्य घ्यायला लागतं, मग खेळात त्याचं सिलेक्शन कलकत्त्याला होतं तर तुम्हाला तिकीट काढावं लागतं. फक्त मुली
मी आता माझ्या आयुष्यात एक ठरवलेलं आहे की मुलांकडे, तरुणांकडे, पुरुषांकडे बघायचंच नाही, ते त्यांची समर्थ आहे. प्रामुख्याने महिला कशी सक्षम होईल, मुलगी कशी सक्षम होईल यावर आपण लक्ष केंद्रित करायचं. आणि त्यामुळे एक ट्रस्ट करा. मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या माझ्या नरेंद्र काळेंसारख्या मित्रांना सांगून त्याच्यामध्ये तुम्हाला वर्षभरामध्ये नाही, पहिल्या महिन्यात 2 महिन्यातच 5 लाख रुपये देतो. आणि मुलींच्या साठी मग त्या ट्रस्टने काय करायचं, मिटिंग करायची, आठवड्याभरातले अर्ज घेऊन बसायचं. काय यल्लप्पा गाडीवरच्या मुलीने काय मागितलंय, तो सायकल मागितलं, चला देता येईल का, सगळ्यांनी एकमत केलं, लिहिलं केलं, सायकल देऊन टाका. सर, आमची पण या महाराष्ट्रातल्या तमाम 70 ते 80 लाख लोकसंख्येचा संकल्पना आहे. दरवर्षी या आमच्या सोलापुरात 1 दिवस 17 डिसेंबर रोजी आमची वडार अस्मिता दिन म्हणून इथं साजरा करणार आहे. साहेब, आमचे जे पूर्वीचे मल्ल पैलवान, आपण आत्ताच साहेब मागच्या वेळी 4-5 महिन्यापूर्वी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी वडार आर्थिक विकास महामंडळ पैलवान मारुती वडार म्हणून आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. हे पैलवानांचं जे पूर्वीपासून जे कुस्तीच्या होत्या त्या कुस्तीच्या आखाड्या इथं अजून सुरुवात करायचं आमची संकल्पना आहे. साहेब, आपण महामंडळाने पार्क मैदानच्या महामेळाव्यामध्ये डिक्लेअर केले होते की अयोध्येत राम मंदिर होत आहे, तर सोलापूरमध्ये आपले 51 फूट हनुमान का होऊ नये, तर त्याची परमिशन अद्यापर्यंत मिळाली नाही. साहेब, ह्याची परमिशन मिळायला पाहिजे. साहेब, अजून एक, हे जे जागा आहे पूर्ण हे गटारीची जागा होती. आम्ही सगळ्यांनी मिळून थोडे मुरुम टाकून ह्या जागेची सोडं पाडलेलं आहे. आणि या जागेला सुद्धा महापालिकेने दर महिना 20,000 भाडा घेतलं. साहेब, ही भाडा भरण्यापेक्षा आम्ही या पैशातून आतापर्यंत इथलं सुशोभीकरण करू शकलो होतो. साहेब, पण भाडा तर काय चुकलेलं नाही. त्याचबरोबर साहेब, हे जे मूर्ती बांधलेले आहे आतापर्यंत कुठल्या नगरसेवक किंवा कुठल्या आमदारांनी आम्हाला निधी दिलेला नाही. हे जे मूर्ती उभारलेल्या ह्या माझ्या महिला भगिनींनी खडी फोडून, आमच्या या बिगारी आणि ड्रायव्हर लोकांनी सगळ्यांनी खडी फोडून पैसा देऊन आम्हाला ही मूर्ती उभारणी करण्यात आम्हाला मदत केली. साहेब, आम्हाला विनंती आहे, गेल्या 17 डिसेंबर 2 आमचा हनुमान मूर्ती असंच बंद आहे. साहेब, दर